विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। नांदेडमध्ये घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा प्रकार समोर। पैसे घेतल्याची इंजिनियर आणि ऑपरेटरना आमदार राजेश पवारांच्या समोर दिली कबुली। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। किनारपट्टी भागात उंच लाटा येण्याचा हवामान खात्याचा इशारा। मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला आज येलो अलर्ट। मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता। अरबी समुद्रामधल्या हवामान खराब झाल्यामुळे मुरुड इथल्या जंजिरा किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी। खराब हवामानामुळे मुरुड परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस। एसटी महामंडळाच्या धुळे विभागाचा अनोखा विक्रम। विभागामधून एकाच दिवशी सोडण्यात आल्या पुण्यासाठी 97, नाशिकसाठी 60 तर मुंबईसाठी 12 जादा बसेस। नांदेडमध्ये तहसीलदारांची गाडी फोडणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल। नांदेडच्या मुदखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नागपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर आता शिक्षण विभागामध्ये अनुदान घोटाळा। 12 शाळांवर गुन्हे दाखल करण्याचे शालेय शिक्षण उपसचिवांचे आदेश। नागपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर लैंगिक छळाचा आरोप। उमेश शेळके असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव। 23 वर्षीय तरुणीची कपिल नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल।